श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या या 3 वस्तू कधीच वापरू नका. अनेकदा लोक मृत व्यक्तीच्या वस्तू स्मृतिचिन्ह म्हणून ठेवतात. तथापि गरुड पुराणात अशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. गरुड पुराणात मृत्यूबद्दल बरेच काही सांगितले आहे. तसेच गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या 3 वस्तूंबद्दल सांगितले आहे, ज्याचा वापर चुकूनही करू नये. असे केल्याने तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला या गोष्टींबद्दल सांगत आहोत. एक म्हणजे मृत व्यक्तीच्या या वस्तू वापरू नका. पहिली वस्तू आहे मृत व्यक्तीचे दागिने. दागिने ही सर्वात मौल्यवान वस्तूपैकी एक आहे, म्हणून प्रत्येकाला त्याचे दागिने खूप आवडतात. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने वापरू नये. असे मानले जाते की दागिने मृत व्यक्तीच्या आत्म्याला आकर्षित करतात, यामुळे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही मृत व्यक्तीचे कपडे वापरू नये का. कारण असे मानले जाते की जे लोक एखाद्यावर खूप प्रेम करतात ते त्याच्या मृत्यूनंतर त्याचे सामान सुरक्षित ठेवतात. बरेच लोक मृत व्यक्तीचे कपडे वापरण्यास सुरुवात करतात. तुम्ही असे करणे चुकीचे आहे. असे केल्याने आत्म्याला मोक्ष मिळण्यात अडचण येते. त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कधी वापरू नये. 3. घड्याळ वापरू नका. मृत व्यक्तीचे घड्याळ घालू नये. घड्याळात मृत व्यक्तीशी संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. अशा स्थितीत त्याचा परिणाम होऊ लागतो. मृत व्यक्तीची घड्याळ घातल्याने त्याच्याबद्दल स्वप्ने पडतात. त्यामुळे मृत व्यक्तीचे घड्याळ वापरू नये. ह्या 3 वस्तू मृत व्यक्तीच्या वापरू नयेत. 4 म्हणजे मृत व्यक्तीच्या या वस्तू का वापरू नये. त्याचे असं कारण आहे. असे मानले जाते की मृत व्यक्तीशी संबंधित वापरल्याने मोक्ष प्राप्तीमध्ये अडचण निर्माण होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे. वैज्ञानिक कारणांमध्येही असे करण्यास मनाई आहे. जर आपण एखाद्याच्या वस्तू वापरल्या तर आपण त्याच्याबद्दल विचार करत राहतो, जे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कोणत्याच वस्तू वापरू नये. माहिती आवडल्यास लाईक, शेअर करा. तुमचे मत कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.